आज आपल्याला असं कोणतं काम पडलं की अमरावतीच्या समाज कल्याण ऑफिस मध्ये जावं लागलं. चला तुम्हाला दाखवतो. सकाळीच आपल्या चिमेश्वरीमध्ये पेट्रोल ओतून आणि बिल्डरला घेऊन अमरावतीमध्ये पोहोचलो. आल्याबरोबर सर्वात पहिले कॅम्प रोड जवळ आपल्या मित्राची भेट घेतली. आता अमरावतीमध्ये आलो आणि चहा नाही घेतला असं होऊच नाही शकत. ते काम आटपून पटकन समाज कल्याण ऑफिस मध्ये आलो, कारण आपल्या बिल्डरची कास्ट व्हॅलिडिटी काढायची होती. आता यासाठी आम्हाला किती कागदपत्र जोडावे लागले आणि किती धावपळ करावी लागली ते आम्हालाच माहित. शेवटी एवढी मेहनत करून झाली मग आपल्या भावाची कास्ट व्हॅलिडिटी. आता मी कोणत्या पण चांगल्या कामासाठी अमरावतीला जातो तेव्हा आपली चिमेश्वरी तिचा रंग दाखवूनच देते. टायर फुटला होता म्हणून आपली गाडी गॅरेज मध्ये टाकून दिली. तिथे दुरुस्त करून आम्ही पोहोचलो अमरावती मधील पंचवटी चौक जवळ असलेल्या फेमस रोशनी हॉटेल मध्ये. तिथचा मठ्ठा तर एक नंबर होता. तिथून रविनगरी मध्ये जाताना आपल्या अमरावती मधील फेमस कंटेंट क्रिएटर आणि मराठी चहावाल्याचे मालक तेजस दादा यांची भेट झाली. त्यांना मस्तपैकी भेटून पटकन पोहोचलो आपल्या आवडत्या कॉलेजमध्ये, ते म्हणजे ब्रिजलाल बियानी कॉलेज. कारण इथेच आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे. मेमरीज तर आपल्या या कॉलेजमध्ये एवढ्या आहे की ते मी तुम्हाला शब्दात सुद्धा सांगू नाही शकणार. नंतर कॉलेजमध्ये थोडाफार वेळ घालवून आणि मित्राच्या ऍडमिशन बद्दल विचारून घेतलं. शेवटी आम्ही कॉलेजच्या बाहेर निघालो. दाढीला कट मारायचा होता म्हणून भावाच्या दुकानामध्ये पोहोचलो. आरशामध्ये झगामगा मला बघा करत स्वतःला मोबाईल मध्ये घेऊन घेतलं. नंतर शुभमदाची भेट घेऊन डायरेक्ट घरीच निघालो. चला भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत ते फॉलोचं बटन दाबून टाका आणि तुमच्या भावाला प्रचंड बहुमताने विजयी करा.